हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं आहे की समर आनंदवर चिडतो आणि बोलतो की तू सारखं सारखं ना वेलकम टू द क्लब हे सारखं सारखं बोलू नकोस. तेव्हा तो बोलतो की चेंज होतात माणसामध्ये छोटे छोटे, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. तेव्हा आनंद बोलतो की तेच तर सांगतोय ना मी, चेंज होतात माणसामध्ये. म्हणजे पूर्वीचा समोर कसा होता की चटपटीत खाणारा, पण आता काय माझ्यासमोर बसूनच आजच्या समरने सलाड आणि सूप पिलं आहे. पूर्वी कसा होता समर, सतत चिडचिड करणारा. नाही म्हणजे आत्ता तो चिडचिड राहिलेला नाही, आता हसत खेळत कॉमेडी करून बोलणारा समर. चेंज तर व्हायलाच हवं, मी त्याबद्दल काही म्हणतच नाही. पूर्वीचा समर रविवारी पण ऑफिसच्या मीटिंग्स ठेवायचा, पण आजचा समर रविवारी सुट्टी घेतो स्वतःसाठी. नाही ती चांगलीच गोष्ट आहे, कारण की त्यानिमित्ताने पण एम्प्लॉईजला सुट्टी भेटते ना. पूर्वीचा समर घड्याळही न बघताना सतत काम करत राहायचा, पण आत्ताचा समर 5 वाजले की कुठे की लगेच म्हणतो की घरी जायचं आहे. म्हणजे हे बदल होत आहेत आणि याला कुठेतरी स्वानंदी वहिनीच जबाबदार आहे. तेव्हा समर बोलतो की नाही मी मान्य नाही करत. छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात, या त्यांच्यामुळे घडतात असं नाही, की होत असतात बदल, छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. मी बोललो ना, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. तेव्हा आनंद बोलतो की ह्या शाळेतले फळ्यावरचे विचार मला सांगू नकोस, आणि झाले ते बदल चांगलेच आहे, योग्य आहे आणि व्हायलाही पाहिजे. पण हे स्वानंदी वहिनीमुळे होत आहेत आणि तू मान्यही करणार नाही. ठीक आहे, ओके. तेव्हा आनंद उठून त्याच्या कामाला लागतो. तेव्हा समोर थोडा विचारात पडतो. आपले स्वानंदी रोहनला भेटते आणि रोहनला सांगते की रोहन, अधिराला खरंच खूप जड जातं आहे आईसोबत राहणं. तसे ती मला बोललीही, आणि खरंच आई अशी विचित्र का वागते तेच कळत नाही. तेव्हा रोहन बोलतो की माहिती आहे मला. तेव्हा स्वानंदी बोलते की अधिराने, म्हणजे तू आणि अधिरा वेगळं राहायचं असं डिसिजन तिने मला सांगितलं आहे. तेव्हा रोहन बोलतो तेही माहिती आहे मला. तेव्हा स्वानंदी बोलते की हे माहिती ते माहिती असं का बोलतो आहेस, याच्यावर तुझं काय मत आहे. तेव्हा रोहन बोलतो की ताई मला तिची घुसमट कळते गं, पण माझा डिसिजन काय असणार आहे, मी आधीच सांगून ठेवलं आहे ना की मी तुम्हालाही बोललो आहे की मी आईबाबांशिवाय वेगळं राहूच नाही शकत. मी सगळ्यांना सोडून कसं वेगळं राहणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की पण अधिराने तसा डिसिजन घेतला आहे. तेव्हा रोहन बोलतो की हो, कारण की तिने माझं मत घेतलंच नाही, ती कधी माझं मत कन्सिडर करतच नाही. इकडे मल्लिका विचार करत असते, तेव्हा अर्पिता बोलते की मॉम काय विचार करतेस तू. तेव्हा मल्लिका बोलते की आपल्या डॉलबद्दल ना मला फक्त एक धागा भेटायला पाहिजे, म्हणजे आपल्याला तो वेळेवर खेचता येईल. तेवढ्यात अधिराचा फोन येतो. तेव्हा अर्पिता खुश होते आणि बोलते की मम्मा फोन आला. तेव्हा मल्लिका बोलते की स्पीकरवर टाक. तेव्हा अर्पिता स्पीकरवर फोन टाकते आणि बोलते की काय गं अधिरा, कुठेस तू, कधीचा फोनच नाही केलास तू, कुठे आहेस, काही ठीक आहेस ना. तेव्हा अधिरा बोलते की मी बिझी होते आणि ठीक काहीच चालू नाही आहे. तेव्हा अर्पिता बोलते की काय गं, काय झालं, असं का बोलतेस. तेव्हा अधिरा बोलते की अगं रोहनची आई, तुला माहिती आहे ना त्यांच्यासोबत माझं नाहीच पटू शकत, सारखं आमचे वाद आणि वाद, त्यामुळे मी एक डिसिजन घेतला आहे. तेव्हा अर्पिता बोलते की कुठला डिसिजन. तेव्हा अधिरा बोलते की मी रोहनला घेऊन वेगळं राहायचं ठरवलं आहे. तेव्हा मी तुला याच्यासाठी कॉल केला होता की भाऊजींच्या ओळखीचे ते ब्रोकर आहेत ना, त्यांचा नंबर देतेस. तेव्हा अर्पिता बोलते की हो आहेत ना ब्रोकर, पण अगं अधिरा, ब्रोकर आणि मग ब्रोकर कशासाठी. तेव्हा अधिरा बोलते की मला आणि रोहनला वेगळं राहण्यासाठी आम्हाला एक फ्लॅट हवा आहे म्हणून. तेव्हा अर्पिता बोलते की अगं कशाला, तू इकडेच येऊन राहा ना. तेव्हा अधिरा बोलते की हे बघ अर्पिता ताई, रोहनला मी सोडून तिथे येऊ नाही शकत आणि रोहन माझ्यासोबत तिकडे राहू नाही शकत माझ्या माहेरी, त्याच्यामुळे मला हा पर्याय योग्य वाटतो. तो मल्लिका इकडे खुश होत असते. तेव्हा अधिरा लवकरात लवकर मला काहीतरी करायचं आहे म्हणून फोन ठेवते. तेव्हा इकडे अर्पिता आणि मल्लिका खुश होते. तेव्हा मल्लिका बोलते की हाच धागा हवा होता मला. तेव्हा अर्पिता बोलते की अगं पण ती इकडे यायला नाही म्हणते ना. तेव्हा मल्लिका बोलते की मग आपण तिला तयार करायचं. तेव्हा अर्पिता बोलते की कसं. मल्लिका बोलते की आता तू रोहनच्या आईला फोन कर आणि आपण आगीत तेल टाकायचं काम करायचं. रोहनच्या आईला फोन कर आणि मी सांगेल तेवढंच बोलायचं. तेव्हा स्वानंदी इकडे रोहनला समजत असते की असे काय तुम्ही दोघांचे निर्णय टोकाला घेऊन मोकळे होतात, असं थोडी आहे, थोडं तुझं थोडं माझं असं करून काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे ना रोहन. तेव्हा रोहन बोलतो की हे बघ ताई, मला कळतं आहे, आणि अधिराने केलं ना गं ॲडजस्ट, खूप केलं तिने ॲडजस्ट, आणि आई अशी का करते, म्हणजे आई जरा जास्तच करते बरं का.
मला कळतच नाही आहे ताई, तू जशी हँडल करते ना आईला तसं मला नाही जमत आहे अगं. आणि प्रत्येक वेळेस तुला फोन करणं आणि तुला या सगळ्या गोष्टी सांगणं हेही मला पटत नाही आहे. खरं तर मला आधिराचं म्हणणं पटतंय, पण आईबाबांशिवाय नाही का मी वेगळं राहू शकत, असं कसं होऊ शकतंय? तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघ, मी बघते, मी आईशी बोलते, तू आधिराचं टेम्परामेंट सांभाळ जरा. तेव्हा रोहन बोलतो की नाही नाही, तू आईशी बिलकुलच बोलायला जाऊ नको, काय ना तू बोलायला जाशील ती तुला 2 शब्द ऐकवेल. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे हो, ऐकू दे ना, ऐकावं तर लागेलच ना रोहन, यातनं काहीतरी काढायचा मार्ग असेल तर. तेव्हा रोहन बोलतो की बघ, तू टेन्शन नको घेऊ, त्याला रोहनला काहीतरी ऑफिसचं काम येतं. तेव्हा रोहन बोलतो की ताई मला जावंच लागेल, मला ऑफिसचं काम आलं आहे म्हणून. तेव्हा तो स्वानंदीला तू आईशी बोलू नकोस म्हणून जाता जाता सांगून जातो. इकडे मंदाकिनीला अर्पिता फोन करते आणि बोलते की हॅलो. तेव्हा मंदाकिनी बोलते हां कोण बोलते? तेव्हा अर्पिता बोलते की मी अर्पिता बोलते, काकू कशा आहात तुम्ही? तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे बापरे, तू अचानक कसा फोन केला? तेव्हा अर्पिता बोलते की अहो माझ्या बहिणीची खूप काळजी वाटली हो आधिराची. तेव्हा मंदाकिनी बोलते हो का, काळजी म्हणून फोन केला आहेस का? तेव्हा अर्पिता बोलते की हो ना, काही चुकते का ती? तेव्हा मंदाकिनी बोलते की चुकते, बापरे. तेव्हा अर्पिता बोलते की काकू मला एक सांगा ना, ह्यावेळी माझ्या बहिणीने एवढी काय मोठी चूक केली की तुम्ही, पण काकू आधिराणी एवढं काय मोठी चूक केली की तुम्ही तिला घराच्या बाहेर काढताय? तेव्हा मंदाकिनी बोलते कोण, मी तिला घराच्या बाहेर काढते? ती स्वतःच वेगळं राहायचं म्हणते. तेव्हा तेव्हा अर्पिता बोलते की हो ना, तिने फोनही केला होता वेगळं राहण्याबद्दल आणि ब्रोकरचा नंबरही मागितला. तेव्हा मंदाकिनी बोलते एवढी तिची मजल गेली? तेव्हा अर्पिता बोलते की मला तिची काळजी वाटली ना काकू, म्हणून मी तिला सांगितलं. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्यात तिला स्वानंदी मदत करते. तेव्हा इकडे मल्लिका खूप खुश होत असते की अर्पिता बोलत असते म्हणून. तेव्हा इकडे मंदाकिनीला चिडचिड होत असते. तेव्हा अर्पिता बोलते की काकू आता स्वानंदी मदत करणारच ना, शेवटी शेवटी ती आधिराच्या नवऱ्याची मोठी बहीण आहे ना. पण काकू मी तुम्हाला हे सांगितलं हे प्लीज घरात कोणाला सांगू नका हं. म्हणून आधिरा फोन ठेवते, अर्पिता फोन ठेवते. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता खूप खुश होतात. तेव्हा मल्लिका बोलते की तिथे थिनकी टाकली, आता इथे पण भडका उडायला हवा ना, आलेच मी. इकडे मंदाकिनी तनफन करत तिच्या खोलीत येते आणि तनफन करत असते. तेव्हा सुश बोलते की काय झालं मम्मा? तेव्हा मल्लिका बोलते की इतकी मजल वाढली ना त्या त्या आधिराची, किती वेगळं राहायचं बोलतेस रोहनला घेऊन. आधी पण मी तिला खूप समजवलं, खूप विनवण्या केल्या, अगदी पायाही पडल्या, पण तिने आता निर्णय घेऊन मोकळी झाली. बघतेच मी पण काय करायचं ते आता. इकडे समर काम करत असतो आणि मल्लिका समरच्या खोलीत येते आणि बोलते की समर बिझी आहेस का? तेव्हा समर बोलतो की आहे तसा, पण बोल ना काकू. तेव्हा मल्लिका बोलते की किती काम करतोस तरी, स्वतःच्या तब्येतीकडे बघ ना अजून, आणि स्वतःच्या तब्येतीकडे बघ, इतकं कसं काम करायचं? तेव्हा समर बोलतो की करावंच लागतं, सगळेच करतात काकू. तेव्हा मल्लिका बोलते हो रे, पण अजूनही तुझे काका आणि तुझे आई वडील राहिले असते तर अजूनही ती रात्र डोळ्यासमोर फिरते. कसा होतास तू आणि कसा झाला आहेस तू, पण स्वानंदीने आता तुझ्या तब्येतीची काळजी घेतली आहे ना, ते बरंच आहे. आणि ती किती करते रे, अगदी रुळली ती आपल्या घरात. तेव्हा समर कामामध्येच होकार तिला देत असतो. ती नेहमी आनंदी सुखी राहण्यासाठी आपण किती प्रयत्न करत असतो. तुला माहिती आहे समर, स्वानंदीला बघितलं तर मला माझ्या डॉलची खूप आठवण येते. तेव्हा मल्लिका बोलते की मला माझ्या डॉलची खूप काळजी वाटते रे, ती आपल्यापासून दूर जायला नको. तेव्हा समर बोलतो की दूर कशाला, ती जवळच तर राहते ना, आपल्या डोळ्यासमोर तर आहे, जवळच तर राहते. तेव्हा मल्लिका बोलते की ती फक्त जवळ राहते रे, पण ती मनाने दूर जायला नको. ती तिथे त्रासली आहे रे, खूप कंटाळली, तिला तिथे नाही होत. तेव्हा समर बोलतो की तिला कोणी काही बोललं का? अगं एवढा चांगला प्रेम करणारा मुलगा आहे तिच्यावर, आणि रोहनचे बाबाही किती प्रेम करतात तिच्यावर. तेव्हा मल्लिका बोलते की हो रे, ते करतात रे, ते दोघं तर चांगलेच आहे, पण एक तिसरी व्यक्ती आहे, तिची सासू, ती सारखी कटकट भणभण करत असते. माझ्या पोरीला इथे कोणीतरी जोरात आवाजही दिला नव्हता, पण तिथे तिच्या डोक्याचं सारखं भजं झालं आहे, ती खूप त्रासलेली आहे. तेव्हा समर बोलतो की आधीला तुला काही बोलली का काकू? तेव्हा मल्लिका हळूच सांगते बोलली नाही रे, पण आला होता तिचा फोन, पण तिच्या बोलण्यावरूनच अंदाजा लागला, आधीरा वेगळं राहायचं म्हणते, वेगळी राहायची भाषा करत होती. तेव्हा समर थोडा टेन्शनमध्ये येतो. इकडे आधीरा कपडे भरत असते आणि रोहन तिला समजवत असतो की आधीरा प्लीज ऐकून घे. तेव्हा रोहन आधीराला समजवत असतो की आधीरा ऐक ना, अगं बाहेर निघणं, वेगळं राहणं इतकं सोपं नाही, मी आईशी बोलतो,
तू ऐकून तर घे ना. तेव्हा आदिरा बोलते की सतत बोली करणं हा तर त्यांचा विषयच झाला आहे. रोज मला टॉर्चर करणं, सतत माझ्याशी भांडणं. रोहन, मी या घरात हॅप्पी राहण्याचा विचार केला होता. पैसा, लॅविश लाईफ हे मी सगळं सोडलं तर याचा मी विचारही नाही केला आहे. मी फक्त तुझ्यासोबत मला हॅप्पी राहायचं होतं. मला या घरात मेमोरीज क्रिएट करायच्या होत्या रो, पण तसं काहीच होत नाही. मी केलं ना रो ॲडजस्ट, इतक्या दिवस मी ॲडजस्ट केलं ना. मग तुला का नाही होते? फक्त तुला बोलायचं आहे, तू का नाही बोलू शकत आहे? ओके, मी आत्ताच्या आत्ता बाबांशी बोलते म्हणून आदिरा चालली जाते. इकडे स्वानंदी विचारत असते आणि बोलते की आज काहीही झालं ना तरी आईशी मला बोलावंच लागेल. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. आणि इकडे समरची काकू त्याला भरवत असते की समर, अधीराला काही झालं ना तर मला नाही सहन होणार. एकतर मी खूप जवळच्या माणसांना गमावलं आहे, आता मला हे नाही सहन होणार. म्हणून ती उगाचच ओव्हर ॲक्टिंग करत असते. तेव्हा समर बोलतो की ए काकू, मी आहे ना, असं काही नाही होणार. तेव्हा मल्लिका समरला भरवत असते की मला सांग ना समर, स्वानंदीने आपल्याकडनं एक तरी तक्रार तिच्या घरापर्यंत केली का? सांग ना, कारण की आपण तिला नेहमी समजून घेतलं, प्रेमच दिलं, पण माझ्या डॉलला तिची आई सतत तिला त्रासच देत असते. सांग ना मला. स्वानंदी तर खूप म्हणाली होती ना की अधीराला शिकायचा मौका भेटणार नाही म्हणून. मग तिने सांभाळायला हवं होतं ना हे सगळं. तेव्हा समर बोलत असतो की काकू, अधीरा कुठल्या वातावरणात वाढली हे माहिती आहे, आणि पण इतका टोकाचा ती निर्णय घेऊ कशी शकते? तसंच समर हा त्याच्या काकूला अधीराबद्दल उलटंच सांगत असतो. तो बोलतो की हे बघ, खूप तिला जसं प्रॉब्लेमच राहिला असतं तर हे रोहनलाही कळलं असतं ना, पण रोहन काही बोललाच नाही त्यावर. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की कदाचित तू म्हणतो ते बरोबरच असेल, नसेल एवढा, पण मीच वेडी आहे ना, मी आई आहे म्हणून मला काळजी आहे आईची, आणि वेडी माया आहे माझी, आणि असं म्हणून ती तिथून चालली जाते. इकडे आदिरा रोहनच्या बाबांना बोलायला येते, त्यांच्याशी भेटायला येते. तेवढ्यात रोहन येतो आणि बोलतो की आदिरा थांब ना, जरा शांत हो ना. तेव्हा आदिरा बोलते की रोहन प्लीज मला बोलू दे. तेव्हा आदिरा सगळी परिस्थिती सांगते की बाबा तुम्हाला माहिती आहे ना, आईंना मला तिच्याशी पटवूनच घ्यायचं नाही बाबा. मी खूप ट्राय करण्याचा प्रयत्न केला, पण मला आता असं वाटतं आहे बाबा की मी आणि रोहन वेगळं राहावं. तेव्हा स्वानंदीचे बाबाही थोडे शॉक्ड होतात. रोहन शांतच बसतो. थोड्यात मंदाकिनी येते आणि सुशही येते. तेव्हा मंदाकिनी म्हणते झालं झालं, मुलाचे कान भरून झाले, आता माझ्या नवऱ्याचेही कान भरतेस. मी इतक्या वर्ष घर बांधून ठेवलं आणि तू फूट पडायला निघाली, वेगळं निघायला म्हणतेस तू. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मंदा जरा शांत हो. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुम्ही जरा गप्प बसाव, तुम्ही हिला का बोलत नाही आहे, तुम्ही का सगळे सपोर्ट करताय हिला? तिला समजवायचं ना, मी एवढं घर बांधून ठेवलं आणि आता ती वेगळे निघायला निघते, आणि त्यात ती स्वानंदी तिला मदत करते. स्वानंदी बोलते की जा वेगळे राहा म्हणून. तेव्हा आधिरा थोडी शॉक्ड होते आणि डायरेक्ट सरळ उठते. तुम्ही नंदुताईला का ब्लेम करताय? तिची चूक काहीच नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते मुळात तू तिला मध्ये घेतलंस का घेतलंस? दुसऱ्यांना त्रास द्यायचा आपल्या बोलण्याने वागण्याने एवढंच जमतं तुला? तेव्हा स्वानंदीचे बाबा उठतात आणि बोलतात की बस मंदा बस, तुझ्या वागण्याने बोलण्याने आम्हाला किती त्रास होतो याची कल्पना आहे तुला? तुझी रोज कटकट चालते ना, ती ऐकण्याचा वीट आला आहे. तुला तुझ्यासोबत राहणं म्हणजे ना, आदिरालाच काय, मलासुद्धा घर सोडून जावं असं वाटतं. तेव्हा मंदाकिनी बोलते ऐकलं, हेच पाहिजे होतं ना तुला, ऐकलंच. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचे, मी या जिवंत असेपर्यंत मी या घरात 2 चुली होऊ देणार नाही. तेव्हा आदिरा बोलते की सॉरी आई, पण मी सुद्धा तुमच्यासोबत राहू शकणार नाही. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की माझा आदिरा आणि रोहनच्या निर्णयाला पूर्ण सपोर्ट आहे, आणि मी सुद्धा आदिरा आणि रोहनसोबत राहायला जाणार आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की तेव्हा आदिराई बोलते की बाबा तुम्ही खरंच बाबा, आम्हाला तुम्ही आमच्यासोबत राहिलेलं खूप आवडेल, कारण की तुम्ही मला नेहमी समजून घेतात, नेहमी माझ्या पाठीशी खंबीर उभं राहिलं आहेत. सो आय वूड लव टू, प्लीज बाबा. आई तुमच्यासारखे असताना समजदार तर कदाचित हा आजचा दिवस उजाडलाच नसता. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की रोहन, मी तुझ्यासोबत घर बघायला येतोय, चल आता. तेव्हा रोहन बोलतो की पण का बाबा, आपण एवढे सगळे घरात राहत असताना का? तेव्हा मंदाकिनी बोलते तुझ्या बायकोमुळे, तुझी बायकोच भरीस पाडते हे सगळं करायला. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की असं अजिबात नाही आहे, ह्या सगळ्याला फक्त तू कारणीभूत आहेस. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की रोहन, तुम्हाला दोघांना आयुष्य एकत्र काढायचे आहे, त्यामुळे तुझी प्रायोरिटी आदिरा असली पाहिजे. रोहन, हे बघा, तुम्ही वेगळं राहण्यामध्येच तुमचं सुख आहे, आणि तुमची हरकत नसेल तर मी येईल तुमच्यासोबत. तेव्हा सुश बोलते की डॅडा का, आपण राहूया ना इकडे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की सुश, तुला हवं असेल ना तर तू सुद्धा येऊ शकतेस. तेव्हा आदिरा बोलते की सुश, ऑफकोर्स यू आर मोस्ट वेलकम. तेव्हा मंदाकिनी बोलते अच्छा.
माझ्या आत्ता लक्षात आलं तुम्हाला एकमेकांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला फक्त माझ्या एकटीचा प्रॉब्लेम आहे. पाहिलंस खुश ना आता, मस्त तू मला माझ्याच माणसांपासून तोडलंस. तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे ना, फक्त मी नको आहे ना, हरकत नाही, तुम्ही सगळे एकत्र राहा, इथे राहा, गुण्या गोविंदाने राहा, तुम्ही गुण्या गोविंदाने राहा, वाटेल ते काय गोंधळ घाला, मी जाते. स्वानंदी विचार करत असते की आईचा फोन नेहमीप्रमाणे सायलेंट झाला आहे का, ती उचलत नाही आहे ना, की घरी जाऊनच बोलायचं. त्यापेक्षा आधी मला राजवाड्यांशी बोलायला हवं. स्वानंदी फोन हातात घेते तेवढाच समरचा फोन येतो. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मी तुम्हालाच फोन करत होते. तेव्हा समर बोलतो की आता मी फोन केला आहे. तेव्हा स्वानंदी बोलते कुठे बाहेर, समर बोलतो कुठे बाहेर आहात का? तेव्हा स्वानंदी बोलते की हो, अहो थोडा उशिरा झाला तर चालेल का? तेव्हा समर बोलतो की का, घरी यायला किती वेळ आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की अहो मी जरा विचार करत होते की तिकडे घरी जाऊन यावं. तेव्हा समर बोलतो की अहो अशा छोट्या छोट्या गोष्टी मला विचारून करत जाऊ नका हो तुम्ही. तेव्हा स्वानंदी थोडी स्माईल करते आणि बोलते नाही तसं नाही, सांगितलेलं बरं. समोर बोलतो की ते ठीक आहे, पण तुम्ही तिकडे जाण्याच्या आधी ना घरी या आधी, मी असे रिक्वेस्ट करेल, कारण की बोलायचं आहे आपल्याला. तेव्हा स्वानंदी बोलते की काय काय झालं? तेव्हा समोर बोलतो की नाही हो, असं फोनवर नाही बोलता येणार, आपल्याला समोरासमोर बोलावं लागेल. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं मी येते, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.